हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू टेस्टी ट्रीट्स बाय राधिका. आज मी दाखवणार आहे एक सोपा असा फराळी पदार्थ जो की आहे उपासाचं धिरडं आणि एक झटपट अशी होणारी चटणी. या उपासाला नक्की ट्राय करून बघा. चला बघूया रेसिपी. तर चला सुरू करूया. इथे मी घेतले 1.5 वाटी भगर किंवा वरई, त्याला भिजवून घेतलं आहे. घेतले पाव वाटी साबुदाण्याचं पीठ, जिरेपूड, लाल तिखट, दाण्याचा कूट, दही, मीठ, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर चला सुरू करूया. ही भगर मी अर्धा तास पाण्यात भिजवून घेतली आहे. पाणी निथळून आता आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता याच्यात घालायची आहे 1 मिरची आणि याला वाटून घ्यायचं आहे. हे एकदम पातळ असं व्यवस्थित वाटून झालेलं आहे. याला आता एका भांड्यात काढून घेऊया. आता याच्यात घालायचं आहे पाव वाटी साबुदाण्याचं पीठ. आता याच्यात घालणार आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. कोथिंबीर खात नसाल तर कोथिंबीर नाही घातली तरी चालेल. घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ, भाजलेला जिऱ्याची पूड 1 छोटा चमचा. आता हे एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान एक स्मूथ असं मिश्रण तयार होतं. आता याच्यात घालायचं आहे साधारण 1 कप इतकं पाणी. हे एकदम पातळ व्यवस्थित पडेल असं मिश्रण झालं पाहिजे. त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. हे बघा, हे असं पातळ व्यवस्थित पडतं. हे मिश्रण आपण 10-15 मिनटं झाकून बाजूला ठेवून देणार आहोत. इथे मी तवा तापायला ठेवला होता. आता आपण करून घेतलेलं मिश्रण डावानी तव्यावर पसरवून घ्यायचं आहे. जसा आपण डोसा करतो तसंच. एकदम छान अलगद असं याला बाजूनी आणि थोडंसं मध्ये असं तेल छान सोडायचं आहे. हे छान खालच्या बाजूने खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ही बाजू व्यवस्थित झाली आहे. असंच हे दुसरं पण करून घेते. एकदम खमंग खरपूस असं झालं आहे. दुसरी बाजू पण व्यवस्थित झाली आहे. हे आता काढून घेऊया. अजून एक धिरडं मी घालून घेणार आहे. हे इतकं व्यवस्थित आणि स्मूथ पसरतं. याला बाजूने तेल सोडून घ्यायचं आहे. याला छान जाळी आली आहे. तुम्ही हवं तर याच्यावर झाकणही ठेवू शकता किंवा असंही हे व्यवस्थित शिजतं. आता हलकं दुसऱ्या बाजूने आपण करून घेणार आहे. आता करून घेणार आहे आपण झटपट चटणी. इथे मी घेतले अर्धा वाटी दही. त्याच्यात घालणार आहे जिरेपूड, लाल तिखट. त्याच्यात घालणार आहे 2 ते 3 टीस्पून इतकं दाण्याचा कूट. भाजून घेतलेला दाण्याचा कूट घेतला आहे मी. आता याच्यात घालायचं आहे पाव छोटा चमचा मीठ. तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता याच्यात घालणार आहे मी थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. ही ऑप्शनल आहे. तुम्ही खात नसाल उपासाला तर तुम्ही ही स्किप करू शकता. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपली चटणी रेडी आहे. गरमागरम धिरडे आणि त्यासोबत दह्याची झटपट अशी चटणी खाण्यासाठी तयार आहे. एकदा नक्की करून बघा.